माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र तथा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून भाजपच्या एका माजी नगरसेवकानेही काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। मात्र आयात उमेदवार नको तर स्थानिकालाच उमेदवारी द्या अशी आग्रही भूमिका चंद्रपुरातील 40 माजी नगरसेवकांनी घेतलेली आहे। पक्षश्रेष्ठींना त्यांनी आपल्या भावना कळवल्याचे बोलले जात आहे। माजी नगरसेवकांच्या या दबाव तंत्रामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद रंगण्याची चिन्हे निर्माण होणार आहेत। नमस्कार, मी प्रलय, खबरकट्टा लय भारी मध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। मागील विधानसभा निवडणुकांमध्ये येथे काँग्रेसचा सातत्याने पराभव होत आलेला आहे। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघामध्ये आघाडी मिळालेली आहे आणि त्यामुळेच काँग्रेसच्या गटात उत्साह संचारलेला आपल्याला दिसते आहे। यामुळे कुणाल राऊत यांनी येथून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केलेली आहे। दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक राहुल घोटेकर यांनी देखील काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवकांच्या गाठी भेटी घेत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत। याशिवाय काही डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते, 2 विधानसभा निवडणुकींचा अनुभव असलेले महेश मेंढे यांनी देखील या विधानसभेमध्ये तयारी सुरू केलेली आहे। इच्छुकांची गर्दी पाहता युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अड्डोर यांनी देखील पुढाकार घेत शहरातील एका हॉटेलमध्ये 40 माजी नगरसेवकांची नुकतीच बैठक पार पाडली। या बैठकीला शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामू तिवारी हे सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीत उपस्थित माजी नगरसेवकांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यालाच देण्यात यावी अशी आग्रही भूमिका त्या ठिकाणी नगरसेवकांनी मांडलेली दिसते आहे। जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून उमेदवार आयात करतात। काँग्रेस कार्यकर्ते या आयात उमेदवारांचा प्रचार करून त्यांना निवडून आणतात। नंतर हेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना विसरून जातात। यामुळे कोणालाही उमेदवारी द्या, मात्र हा पक्षाचा कार्यकर्ता असावा आणि स्थानिक असावा असा सूर बैठकीत उमटला। या दबाव तंत्राच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। या बैठकीत राजेश अड्डोर आणि माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर या 2 नावांवरती चर्चा झालेली दिसते आहे। बैठकीचे निमंत्रण पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांना देण्यात आले होते। मात्र नेत्यांची नाराजी नको म्हणून काही माजी नगरसेवकांनी बैठकीला पाठ दाखवलेली आहे। पडवेकर निमंत्रण मिळूनही बैठकीला अनुपस्थित राहिलेले आहेत। आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। खबरकट्टा लय भारीला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।